नमस्कार. वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आज आपण बघत आहोत प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. तर व्हिडिओला सुरू करू. आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. बघा योजना ज्या आहेत ना, या मी नवीन ज्या आहेत आत्ता ॲड झालेल्या त्याच घेते आहे. कारण बाकीच्या ज्या योजना आहेत, त्या आपण अर्थशास्त्रामध्ये बघतोच. मनरेगा म्हणा किंवा दुसरी कुठली. ज्या रिसेंट आहेत त्याच्या करंटमध्ये आहेत, यांनाच मी सध्या घेत आहे. आधी थोडंसं बॅकग्राऊंड बघून घेऊ. कारण अगदी म्हणजे आयोग फक्त थेट योजनेवरच प्रश्न विचारेल असं नाहीये. हं. त्याचं थोडंफार आपण बॅकग्राऊंड बघून घेऊ आता. बघा एक असतं स्थलीय सौर ऊर्जा प्रकल्प, टेरेसचे सोलार पॅनल्स. हे आपण सगळीकडे बघतो बघा. टेरेसवर लागलेले असतात किंवा जमिनीवर लागलेले असतात. हे असतात स्थलीय सौर ऊर्जा प्रकल्प, जे आतापर्यंत आपण खूप असे कॉमन बघत आले आहोत. आता बघा हे असे असतात. हे सौर पॅनल जमिनीवर स्थिर किंवा सूर्याच्या दिशेनुसार फिरणारे असतात. त्यांची उभारणी, तपासणी, दुरुस्ती आणि त्यांचं देखभाल करणं तुलनेने सोपे असते. कारण ते जमिनीवर असतात आणि हे खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याबद्दल आता बऱ्यापैकी माहिती पण आहे. टेक्निकल माहिती ह्यांची झालेली आहे आपल्याला. आता हे कुठे लावता येतात बघा. एखादी पडीक जमीन, वाळवंटे, कृषी जमीन, अशी जमीन जी फार उपयोगात नाही आहेत. तिथे हे स्थलीय सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला लावता येतात. हं. त्यासाठी बघा स्थापना आणि जमिनीशी जोडणारे म्हणजे अँकरिंग प्रक्रिया तुलनेने सोपी असते. कारण खाली जमीन आहे. हे आपल्याला एक जमिनीत ह्याला रुतवणं खूप सोपं जातं. कशाला? स्थलीय सौर ऊर्जेला. पण ह्याची काही आव्हाने आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. ह्याला काय होतं मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते आणि हेच एक चॅलेंज होऊन बसलं आहे. कारण ऑलरेडी आपल्याकडे जमिनीची कमतरता आहे. तर हे एक मोठं चॅलेंज होऊन बसलं आहे. त्याच्यानंतर बघा जमीन अधिग्रहणामुळे सामाजिक संघर्ष यामुळे निर्माण होतो. म्हणजे तिथले जी लोकल आहेत ते नंतर कॉन्फ्लिक्ट तयार करतात, भांडणं होतात. हं. त्याच्यानंतर जर तिथे समजा जंगल असेल तर ते तोडावं लागतं. मग परत इथे पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याच्यानंतर हे जमिनीवर आहे सो येणाऱ्या म्हणजे हवेतनं येणारी जी धूळ आहे ती याच्यावर साचते. त्याच्यामुळे ह्याची कार्यक्षमता कमी होते. आता त्याच्यावर डायरेक्ट ऊन येतं, डायरेक्ट सूर्याचा प्रकाश पडतो. त्याच्यामुळे कधी-कधी जास्त तापलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ट्रान्समिशन याची पुरेशी हे बघा आता हे सोलार पॅनल आहे. इथून जे ट्रान्समिशन होतं, ह्याची पुरेशी पायाभूत सुविधा या ट्रान्समिशनसाठी झालेली नाहीये. याची आव्हानं आहेत. या सगळ्यामुळे आपण शिफ्ट झालो आहे तरंगत्या म्हणजे फ्लोटिंग सोलार प्लांट्सवरती. आता बघा जसे ह्याचेही काही फायदे तोटे आहेत. सो सौर पॅनल जलाशय, तलाव आणि धरणासोबतच जलाशयांमुळे तरंगत्या प्लॅटफॉर्मवर बसवले जाते. आता इथे आपण काय करतोय, जमिनीचा कसलाच वापर नाही करत आहोत. हे चित्र बघा. पाण्यात आपण हे तरंगत ठेवतो आहे, जेणेकरून जमिनीचा आपल्याला इथे उपयोग होत नाहीये. हं. तर इथे मोठ्या प्रमाणावर जमीन वापरण्याऐवजी पाण्याच्या पृष्ठभागावर आपण हे फ्लोटिंग ठेवतो आहे. त्याच्यानंतर पॅनल खालील पाणी तापमान कमी ठेवण्यास मदत करते. जसं की आपल्याला इथे टेरेस्ट्रियलमध्ये स्थलीयमध्ये एक चॅलेंज होतं, की खूप जास्त तापलं जातं. तर इथे हे होत नाही. इथे काय होतं खाली जे पाणी असतं ना, हे ह्याचं टेम्परेचर रेग्युलेशन करण्यात मदत करतं. त्याच्यानंतर पॅनल पाण्याच्या पृष्ठभागाला म्हणजे आतून, खालून इथे सावली देतात. हं. त्याच्यानंतर ज्या प्रदेशात जमीन कमी किंवा महाग आहे, त्या भागात हे प्रकल्प विशिष्ट राबवले जाऊ शकतात. आता ह्याची पण काही आव्हानं आहेत बघा. आता जमिनीत एक सोलार प्लांट लावणं सोपं आहे. टेरेसवर लावणं सोपं जातं. पण पाण्यात लावणं, पाण्याच्या तरंगत्या लावणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. याचं अँकरिंग म्हणजे ह्याची जोडणी थोडी कठीण होत जाते. नंतर समजा तीव्र वारे, लाटा, अगदी जोरात वेगाने लाटा आल्या, वादळ आल्या, तरी ह्याला धक्का बसू शकतो. ह्यांची रचना बिघडू शकते. हं. आता ह्याची पाण्यात असल्यामुळे देखभाल आणि दुरुस्ती हे देखील आता जास्त चॅलेंजिंग होऊन जातं. त्याच्यानंतर ह्युमिडिटी आर्द्रतेमुळेही ह्याला गंज लागू शकते. हे एक चॅलेंज आहे. त्याच्यानंतर बघा आता जर हे सोलार पॅनल इथे राहिलं वरती, तर काहीतरी परिणाम होणारच ना, खाली सूर्यप्रकाश जाणार नाही. त्याच्यामुळे खाली जे जीव आहेत त्यांच्यावरती थोडाफार परिणाम होणारच. तर पर्यावरणदृष्ट्या हा एक आहे, अडथळा आहे. त्याच्यानंतर योग्य खोली, पाण्याची गुणवत्ता व ग्रीड क्रेडिबिलिटी असलेले योग्य जलाशय. आता हे सगळं ह्याच्यासाठी पाहावं लागणार आहे. म्हणजे अगदी परफेक्ट गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याची खोली, त्याची
पाण्याची गुणवत्ता कशी आहे, हे सगळे पाहूनच हे इन्स्टॉल करावे लागणार आहेत. हं. तर आता एक अंदाज आला आहे, की टेरेस्ट्रियलवरनं आपण फ्लोटिंगवर का शिफ्ट झालो. सो ही आपण जी स्कीम बघतो आहे, ती आहे फ्लोटिंग सोलार प्लांट्स याची. हे तुम्हाला बरोबर माहिती पाहिजे, की अगदीच फक्त डायरेक्ट स्कीमवर प्रश्न नाही विचारला. असं विचारलं, की आपण इथे का शिफ्ट झालो आहे? किंवा दोघांचेही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह थोडे काय आहेत? हेही आयोग विचारू शकेल. आता बघा यानंतर आपण तरंगत्या सौर ऊर्जेचे प्रकल्पाचे काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पाहू. आपण ऑलरेडी बघितले आहे थोडं डिटेलमध्ये, कारण ह्याच्यावरच ही पूर्ण स्कीम डिपेंड आहे. आपण बघितलं आहे सर्वात मोठा फायदा हा आहे, की जमीन जी लागत होती सौर प्रकल्पांना, त्या जमिनीचा आता काही इथे रोल नाहीये. त्याच्यामुळे पाण्यावर आपण हे सारं करतोय, तेवढी जमीन वाचली जाते. त्याच्यानंतर आपण बघितलेलं, की पाण्याच्या पृष्ठभागावर मुळे सावली पडते. त्याच्यामुळे हे जे जास्त हीटिंग होत होती, ते नाही होत आहे. हं. त्याच्यानंतर बघा निगेटिव्हजकडे येऊ. आता निगेटिव्हज असे आहेत, की आपण बघा हे पहिल्यांदा करतोय. हं. म्हणजे अजूनही जास्त मोठ्या प्रमाणावर झालं नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचे पर्यावरणीय परिणाम काय होतील हे आपल्याला माहिती नाहीये. आता आपण पाण्याच्या वरती काहीतरी ठेवतोय. हं. हे आधीच कधीच नव्हतं. त्याच्यामुळे खाली येणारा जो सूर्यप्रकाश आहे, हा स्वतःहून थांबला गेला. ह्याच्यामुळे काहीतरी परिणाम होईल ना अन्नसाखळीवर. तर तो परिणाम अजून अभ्यासला गेला नाही आहे. हं. त्याच्यानंतर ह्याला गंज लागू शकते. ही एक दुसरी गोष्ट आहे. आणि यातनं येणारे जे प्लास्टिक छोट्या प्रमाणात, थोड्या प्रमाणात धातू हे पाण्यात मिसळले जाणार आहेत. त्याचा काय परिणाम होतो, हेही अजून अभ्यासलं गेलं नाहीये. आता सगळी पार्श्वभूमी बघून झाल्यावर आपण येतोय आपल्या योजनेकडे. प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना. आता ही योजना कशासाठी आहे आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल फ्लोटिंग सोलार प्लांट्स. आता त्याची कारणं आपण फ्लोटिंगवर का गेलो? आपण तरंगत्या सोलार पॅनेल्सवरती का गेलो? हे तुम्हाला कळलं असेल आतापर्यंत. यातनं आता फक्त काय उचलायचं आहे तर फॅक्ट्स उचलायचे आहेत. याची अर्थसंकल्पीय तरतूद आहे 5,070 कोटी. हं. ह्याचं उद्दिष्ट आहे हे आहे, की फ्लोटिंग सोलार पॉवरला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य असणार आहे 1 कोटीपर्यंत. लक्ष्य यासाठी आहे 2030-31 पर्यंत 500 मेगावॉट फ्लोटिंग सोलार क्षमता आपल्याला तयार करायची आहे. हं. ह्याची इथे बघा फ्लोटिंग सोलार क्षमता ना आपली आता खूप कमी आहे. हे एक लक्षात घ्या. म्हणजे अगदी 70 मेगावॉट काहीतरी आहे. ती आपल्याला अगदी 5,000 पर्यंत वाढवायची आहे. आपल्या ह्याच्यात टेरेस्ट्रियल स्थलीय जे आहेत ना, ते आपण बऱ्यापैकी निर्माण केले आहेत. पण फ्लोटिंगवाले अजून आपले कमी आहे. याची संस्था कुठल्या कोण करणार आहे? सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हां, विद्यमान फ्लोटिंग सोलार क्षमता ही आहे बघा 0.7 गिगावॉट आहे. तांत्रिक क्षमता एवढी असेल. हे एवढं काही नाहीये, फक्त एकदा वाचून घ्याल. आता आपला प्रमुख प्रकल्प जो आहे, हा ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलार पार्क एम-पीमध्ये असणार आहे. सर्वात जास्त इथून 278 मेगावॉटचा हा प्रकल्प असणार आहे. भारतातला सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्रकल्प आणि पण ह्याला काय एक चॅलेंज काय आहे? त्याला ऑन साइट स्टोरेज नाही आहे. म्हणजे ऑन साइट जी बॅटरी स्टोरेज लागतं ना, ते ह्याला नाही आहे. हं. त्याच्यानंतर सोलार पॅनल आतापर्यंत आपण कुठे बसवत होतो? टेरेसवरती किंवा जमिनीवरती. हं. आता चायनामध्ये ऑलरेडी हा प्रकल्प आहे, सुरू झालेला आहे फ्लोटिंग सोलार प्लांटचा आणि ह्याचा पर्यावरण परिणामचा अभ्यास सुरू आहे. आपल्याला अजून त्याचा अंदाज आलेला नाही आहे. ह्याचं सर्वात मोठं आव्हान आहे ऑन साइट बॅटरी स्टोरेज. सर्वात मोठा प्रकल्प आपण आता डिस्कस केला ओंकारेश्वर नर्मदा नदीमध्ये आहे. मध्य प्रदेश आहे म्हणजे असणार होणार आहे. तुम्हाला यावर्षी 26-27 मध्ये तुम्ही कुठलीही एक्झाम देत असतात ना, थोडं सोलार एनर्जीवरती काम कराल. कारण इतके डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि आता हे तरंगतवाला आहे, ही तर एक मेजर आहे. काय काम कराल बघा, एकतर पहिलं सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी फोटोव्होल्टिक सेल्स कसे असतात, सोलार पॅनल्समध्ये नक्की कसं मेकॅनिझम असतं. कुठले सायन्स वापरलं जातं, ह्याची एनर्जी ट्रान्समिशन कशी होतं, म्हणजे कुठल्याही तुम्हाला सायन्सच्या पुस्तकात हे मिळेल. सोलार एनर्जीबद्दल बेसिक सायन्स. त्याच्यानंतर तुम्हाला या साऱ्या स्कीम्स वाचायच्या आहेत. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, पीएम कुसुम, नॅशनल सोलार मिशन, इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणि आताची योजना. या साऱ्यावर म्हणजे हे या 4 स्कीम्स आणि आता सोलार फ्लोटिंग प्लांटवाली स्कीम याच्यावरती मी एम-सी-क्यूज टाकणार आहे Telegram चॅनलवरती. आधी पूर्ण हे सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी, करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी वाचून घ्या आणि मग तुम्ही ते एम-सी-क्यूज सॉल्व्ह करा. तुमचा सोलार एनर्जी हा टॉपिक कंप्लीट होणार आहे. आणि अजून 1 मिनिटं
जगात सोलार एनर्जीमध्ये कोण पुढे आहे वर्ल्डमध्ये पूर्ण आणि दुसरी गोष्ट आपल्या भारतात म्हणजे आपण जसं राजस्थान, एम-पी, गुजरात या साऱ्या स्टेट्सची आपल्याला किती मेगावॉट आहे सोलार एनर्जी हे म्हणजे पोटेन्शियल हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. मी सांगते ते मुद्दे लिहून घ्या. तुम्हाला असा पूर्ण सोलार एनर्जीचा कन्सेप्ट तयार करायचा आहे. कारण खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे, जास्त शक्यता आहे यावर्षी सोलार एनर्जीवरती प्रश्न येणार. एकतर हे सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी येतील किंवा मग करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी येतील. आपल्याला दोन्हीसाठी तयार राहायचं आहे. थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा आणि आज जे मी सोलार एनर्जीसाठी पॉइंट सांगितले आहेत, त्यावर नक्की आजच काम करा.